जर तुम्हाला फिट राहायला वेळ आत्ता नसेल ना, तर तो वेळ आहे ना तुम्हाला कुठं ना कुठं द्यावा लागणार आहे. आणि तो कुठं द्यावा लागेल माहिती आहे का? तो तुम्हाला दवाखान्यात द्यावा लागेल, तुम्हाला तो बेडवर पडून राहण्यात द्यावा लागेल, तो तुम्हाला दवाखान्यात ॲडमिट व्हायला द्यावा लागेल, दवाखान्याची चक्कर मारायला द्यावा लागेल, तुम्हाला नंतर काहीतरी प्रयत्न करायला द्यावा लागेल. पण तुम्ही जर आत्ता फिट राहायला लागले ना, तर तुम्हाला नंतर हा प्रकार होणार नाही. म्हणजे खूप सारे लोक म्हणते का नाही ना, आमच्याकडे वेळच नाही, आता सध्या फिट राहायला मला वेळच नाही, मला जेवायला वेळ नाही, मला उठायला वेळ नाही, मला झोपायला वेळ नाही, मला एक्सरसाइज करायला वेळ नाही. तर वेळ नाही आहे म्हणजे नंतर तुम्हाला तोच वेळ कुठंतरी द्यावा लागणार आहे. आणि तो निसर्ग हा वेळ तुमचा त्या पद्धतीनं काढून घेतो म्हणजे घेतो. मग तो कोणत्याही पद्धतीनं घेईल. पण जर तुम्हाला त्या पद्धतीनं तुमच्या शरीराला हँडल करता आलं तर जबरदस्त तुमचा खूप चांगला शरीराचा ऑरा चांगला टिकन, शरीर चांगलं टिकन आणि तुम्ही चांगले टिकाल. म्हणजे शरीर जर चांगलं असलं ना, तुमच्याकडे पैसा भरपूर असतो. शरीर चांगलं असलं तर तुमचे विचार चांगले असतात, तुमचं बुद्धी चांगली असते, तुमचं बोलणं वागणं राहणं खाणं पिणं सगळं चांगलं असतं. पण शरीर खराब असेल ना, तर तुमचं सगळं बिघडायला लागतं. का? तर त्या सगळ्यांचा उपयोग तुम्हाला होत नाही. म्हणजे तुम्ही किती पैशावाले हे केव्हा ठरतं? जेव्हा त्या पैशाचा उपयोग होतो. बरं, नाहीतर आपल्याला आपल्या पैशाचा उपयोगच नसेल होत ना, तर त्याला त्याच्यासारखी गरिबी नाही. बरं, तर आपल्याला आपल्या पैशाचा आनंद घेता आला पाहिजे. आपल्या शरीराचा, आपल्या लाईफस्टाईलचा, आपल्या खाण्यापिण्याचा, आपल्या सगळ्यांना आनंद घेता आला पाहिजे. पण तो आनंद कसा घेतला आला पाहिजे की मला हेल्दी राहून आनंद घ्यायचा असतो. अनहेल्दी होऊन तर कोणी जनावरं पण तसंच करतात. जनावरांमध्ये ना आपल्यामध्ये काहीच फरक राहत नाही. मग आणि आपल्याला ते शिकायचं आहे. खाण्याच्या सवयी बदलायच्या, लाईफस्टाईल बदलायची, सगळ्या बदलायचं.